सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये विद्युत घोटाळा नावाचा एक आधुनिक पद्धतीचा घोटाळा झालेला आहे। त्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी लोकायुक्तांच्याकडे तक्रार दाखल केली होती। लोकायुक्तांनी SIT नेमलेली आहे। SIT नेमूनसुद्धा जवळजवळ आता 6 ते 7 महिने होत आले, पण SITची साधी पहिली मीटिंगसुद्धा या प्रशासनाच्या SITच्या मेंबरना घेण्यासाठी वेळ नाही आहे। त्यामुळं आज आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला या ठिकाणी बसलो आहे। येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या दिवाळीच्या काळापर्यंत जर याची SITची चौकशी होऊन मीटिंग होऊन याचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त नाही झाला तर दिवाळीच्या वेळेला याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळामध्ये केलं जाणार आहे, याची दक्षता घ्या। बोला सर। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेला स्थापन होऊन आज 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मात्र महापालिकेचा कारभार हा कायमस्वरूपी वादग्रस्त राहिलेला आहे। दिवसाढवळ्या महापालिकेच्या व जनतेच्या कर रूपावर विद्युत घोटाळ्याच्या माध्यमातून जो कोट्यावधी रुपयाचा दरोडा घातण्यात आलेला आहे, त्याचा बर्वेमामा असेल, आमचे तानाजी रुईकर असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केला। लोकायुक्तांच्याकडे तक्रार केली। लोकायुक्तांनी SIT स्थापना करायसाठीचा आदेश काढला। SIT स्थापन करायला 1 वर्ष घालवलं। SIT स्थापन होऊन आता 8 महिने झाले। त्या SITच्या सदस्यांनी साधी एक मीटिंगसुद्धा 8 महिन्यात घेतलेली नाही। मग तुम्ही कुणाला पाठीशी घालता हे कळत नाही। त्या SITच्या सदस्यांना जाग आणण्यासाठी आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषण करत आहोत। मात्र ह्या निमित्तानं आज आम्ही परत त्यांना आव्हान देत आहोत, दिवाळीपर्यंत जर ह्यांनी मीटिंग होऊन ह्या चौकशीत तड नाही लावली तर दिवाळीचा सण आम्ही ह्या SITच्या अधिकाऱ्यांच्या दारात साजरा करणार आहोत।